काय सापडलं पाकरी शालन मला गुजराती मध्ये यायला दाखवून तुझी मधून दाखवून फोडून मधून याला ते गुजराती मध्ये बोलतात गोरस आंबली गोरस आंबली गावाला बोलतात इलायती चिंच पप्पा ते लोक पुढे गेले ग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्ताज किचन आणि ब्लॉग तर आज आम्ही सकाळपासून मी काहीच ब्लॉग नाही बनवला म्हणजे आम्ही काही केलंच नाही आम्ही ना रात्रीचं शिल्लक होतं ना जेवण तर तेच दुपारी गरम करून जेवलो सचिनला आज हाफ डे होता तर ते आज रात्री आलं म्हणजे दुपारी आले मग ते जे होतं ना वांग्याची भाजी होती थोडंसं चिकन पण होतं मग भात पण होता तर मग आम्ही तेच गरम करून खाल्लं आणि मी आज निवांत उठली कारण सचिनला टिफिन नव्हता ना मग काही काम घरातलेच तेच कामं बी आवरले आणि त्याच्यानंतर आता आहे ना 5 वाजले आणि आम्ही निघालोय बाहेर त्या दोघांचं पण फोटोशूट चालू आहे क्रिशू पडशील तर आमचे काही म्हणजे असे 1-2 रिलेटिव्ह त्यांनी गोल्ड सांगितलंय तर जातोय आम्ही हाय रेट बघायला काय रेट आहे काय नाही आणि मग बघू इकडं रेट वाढले इंडियामध्ये रेट वाढले का नाही सांगा कमेंट करून गोल्डचे कमीच नाही होते वाढतातच आहे चल क्रिशू तर आता आम्ही निघतोय मग मी ना सांगाने म्हणजे बघाने शूट केलं तर ठीक आहे नाही तर मग सांगाने का आम्ही बघितलं घेतल्यावर तर दाखवणच आहे असं म्हणजे 1-2 रिलेटिव्हनी सांगितलंय तर मग बघून येतो आणि खोला ना लॉक केलंय तर मग चला तर मग भेटू आपण आता बाहेर आता निघतो आम्ही आणि भरपूर ऊन पडलंय अजून आणि सचिन आता इकडच्या ह्या मोठ्या पार्कमध्येच पार्क करतात गाडी म्हणजे मोकळी आणि जागा भेटूनच जाते मोठी ना पार्किंग तर म्हणजे तर चला आता मग जाऊन ना भेटू आम्ही आता जेवायला आलोय ना मिनी ना मसाला डोसा मागवलाय आत्यानी गुजराती थाली मागवली आहे आणि सचिननी पंजाबी थाली पण त्यांच्या लोकांचं अजून आलं नाहीये आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे व्हेज वर्ल्ड गुजराती दुबईमध्ये येऊन पहिले मी इकडेच जेवले सचिन पहिल्यांदा इकडेच जेवलेले फर्स्ट मील 2 ऑगस्ट 2015 आता संध्याकाळी 8:30 वाजता 10 वर्ष होतील पुढच्या वर्षी आहे ना यस म्हणजे ह्याच ऑगस्ट मध्ये भेळ मागवल्या मी एक प्लेट कैरी टाकली कैरी चटपटीत हा 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 आत्याची थाली हे आली सचिनची थाली काय भाजी आहे ही मिक्स भाजी मिक्स व्हेज जिलेबी जेवा आता पटापटा गरम गरम क्रिश आता खिचडीच घेतली आत्याला मसाज करावं त्या रिलॅक्स बसा एकदम क्रिशाची खुशी अलगच आहे कसं होतंय डिगी 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 होतंय मग तुमची दुखत होती ना आज कंबर छान वाटतं तुमच्या मशीन सारखं आहे ना सेरा जेम अजून पाय पण दाबून देतं ते म्हणून म्हटलं पाय असे खाली ठेवा हा नाही दाबले जाईन बरोबर ते येईन लास्टला येईन पायांकडं बरं वाटतंय ना आता बेल वाजव बेल टिंग किती छान आहे इथं बैलगाडी मला दे ना क्रिशू दोन्ही 1-1 चमचे दे मग लय दिलं ग बस बापरे जेवणापेक्षा तर वलेरी जास्त खाल्ली इकडं ठेपले विकायला मसाला पुरी गोबी पुरी अयो गोबी पुरी मूग दाल कचोरी शंकरपाळे इकडे स्वीट आहे आणि इकडे सगळे खारी हे बटर हे लहानपणी लय खाल्लेले आम्ही
कारल्याचे चिप्स आहे, खाणारे खायवरी हे राहिले पा. आणि 5 रुपयाला एक पाकिट, 5 दिरहम. 5 दिरहम. छोटीवाली भाकरवडी, छोटीवाली. आणि हे बघा 2 रुपयाला 3 कप केक आहे. पाकळीशाच पप्पा इथं. अननस कसे ठेवले बघ. बदाम कैरी बदाम. तर आज मस्त संडे आणि कालचा ब्लॉग आहे ना कंटिन्यू ठेवलाय ना. आज आम्ही उशीर उठले, दिसतच असेल तुम्हाला माझे डोळे बघून. सगळेच एकदम उशिरा उठले. एक नंबर सचिन उठत असत्या, पण आज ते पण उशिरा उठले म्हणजे मग आम्ही बी त्यांच्या मागे सगळे उशिरा उठले आहे ना. हा तुम्ही अलाराम आहे संडेला, तुम्हीच अलाराम राहते संडेला, कुणी लावत नाही ना अलाराम. आणि आत्या गेल्या आंघोळीला, अजून क्रिशाची बाकी, माझी झाली. सचिनने देवपूजा केली, तुम्हाला मी दाखवते. मस्त सचिनने देवपूजा केली आहे. आणि काल आम्ही गेले ना तर हे 3 गोल्ड घेतले. हे माझं आहे मधलंवालं, आणि हे 2 जे आहे ना साईडवाले, ही चेन आहे आणि हे ब्रेसलेट आहे. तर हे ना म्हणजे रिलेटिव्हने कोणी सांगितलेले, सचिनच्या फ्रेंडने असं सगळ्यांनी सांगितलेले. तर ही चेन आहे आणि हे ब्रेसलेट आहे. हे असं हे म्हणजे लेडीजचंच आहे आणि चेन आहे अशी. तर सचिनला सांगितलं मी पूजा करा आणि हे मी घेतलं छोटंसं मंगळसूत्रासारखं. तर काल अशी सगळी आम्ही शॉपिंग केली. तर लय उशीर झालेला रात्री, आम्ही ना उशिराच घरी आलेलो. त्याच्यामुळं मग झोपायला उशीर झाला आणि तर उठायला पण उशीरच झाला. जाग इकडे ना मी चहा ठेवली आमची सगळ्यांची. उशीर झालाय पण जर चहा नाही पिले तर मग सकाळी ना म्हणजे संध्याकाळी सगळ्यांचे डोके चढले, त्याच्यामुळे मग थोडीशी ठेवली. म्हटलं घोट चहा पिऊ. आणि ना मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे, आज एकादशी आहे ना. तर साबुदाणा मी रात्रीच भिजवलेला. हा छोटावाला साबुदाणा आहे आणि खूप छान भिजलाय, म्हणजे उशिरा भिजवलेला रात्री मी. आणि किती मोकळा सुटसुटीत भिजलाय बघा. एकदम थोडंसं पाणी टाकायचं, आपण मोठ्या साबुदाण्याला टाकतो ना तेवढं नाही टाकायचं. आणि इथं मी वड्यासाठीच आहे ना मिरची कोथिंबीर काढून ठेवले. इथं मी चटणी बनवून घेतली, त्यासाठी मी कोथिंबीर घेतली थोडीशी. कोथिंबीर माझ्याकडे एवढीच होती, नाही तर अजून जास्त टाकली तरी चालेल तुम्ही. आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 4, ह्या तिखट आहे. शेंगदाणे घेतले, शेंगदाणे भाजलेले नाही आहे. आणि थोडीशी हवरी आणि खोबरं. तर हे सगळं वाटून घ्यायचं आणि मग याला फोडणी द्यायची जिऱ्याची. जर तुम्ही जिरे खात असाल नाही तर जिरे कढीपत्ता आमच्याकडे खातात, म्हणजे मग मी देणार फोडणी. आणि हे मीठ घेतलं मी, म्हणजे ते छोट्या बरणीतला यूज करतो ना, असा हात घालतो म्हणून. आणि इथं शेंगदाण्याचं कूट काढून घेतलाय. तर आधी आहे ना मी चटणी बनवून घेते, मग वडे बनवते. कारण मी ना बटाटे कुकरमध्ये लावले, आत्ताच गॅस बंद केलाय. तर मग त्यांना थोडंसं थंड होऊन देते, तोपर्यंत चटणी बनवून घेते. इकडे ना मी वड्यांसोबत खायला चटणी बनवायला घेतली, म्हणजेच उपवासाची चटणी. तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात, म्हणजे उपवासाला. आणि अशी आवडत असाल तर बनवू शकतात. इथं मी शेंगदाणे, हवरी, खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आणि याला ना मस्त पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आणि मी याला तडकासुद्धा देणार आहे. तर तडक्यामध्ये ना म्हणजे जिरे कढीपत्ता असं सगळं टाकणं आहे. तर याच्यामध्ये पण मी कोथिंबीर टाकली आहे. तर कोणाच्या घरी खात असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही ना ती वस्तू स्किप करू शकता. आता आमच्या घरी खातात म्हणून मग मी टाकलं. तर याला ना मस्त आपल्याला पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, एकदम चिकन असं वाटून घ्यायचं, एकदम बारीक असं मस्त चटणी. आणि ना मग चटणी एका वाटक्यात किंवा पातेल्यात काढून घ्यायची, तुम्ही बघू शकता इथं. नंतर त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मग दुसरं सगळं आपल्याला काहीच नाही टाकायचं. आणि वरून ना एक सिम्पलसा तडका द्यायचा आहे. खूप छान लागते ही चटणी. बघा मी तेल घेतले गरम करून, त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकला, बस इनफ. आपल्याला एवढाच तडका द्यायचा आहे आणि लगेचच झाकून ठेवायचं, म्हणजे जिऱ्याची आणि कढीपत्त्याची स्मेल आहे ना मस्त चटणीमध्ये मुरती आणि चटणी अगदी अप्रतिम लागती. 2 मिनिटांनी मी तुम्हाला झाकण खोलून दाखवते. इतकी छान अशी वाटत होती आणि टेस्टी तर एकदम जबरदस्त झालेली. बघा तुम्ही इथं बघू शकता, मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेली चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. त्यानंतर आहे ना इथं मी वडे बनवायला घेतले. चटणी बनवून झाल्यानंतर साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवलेला, तुम्हाला मी आधीच दाखवलेलं. बटाटे पण उकडून घेतले आणि बटाटे ना पाणी न टाकता उकडायचे. म्हणजे काय करायचं माहिती आहे का, कुकरमध्ये ना खाली एखादं असं स्टँड ठेवायचं, त्यावर पातेलं ठेवायचं, म्हणजे खाली पाणी टाकायचं कुकरमध्ये आणि बस असेच बटाटे टाकायचे. त्यामध्ये ना पाणी नाही टाकायचं, म्हणजे बटाटे ना असे ओले ओले नाही उकडल्या जात. तर मग मी ना बटाटे टाकले
शेंगदाण्याचं कूट टाकलं, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हा, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची ना मी ओबडधोबड वाटून घेतली आहे. त्यानंतर इथं चिली फ्लेक्स टाकलं आहे मी, आणि हे चिली फ्लेक्स मी घरी बनवलेलं आहे म्हणून टाकलं आहे. जर तुम्हाला नसन टाकायचं तर तुम्ही स्किप पण करू शकते, पण दिसायला छान दिसतं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, आणि तुम्ही इथं लिंबू वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे साखर लिंबू असं करू शकताय. आणि हात आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग हातानेच मिक्स करायचं, कारण हे मिश्रण आहे ना सगळं एकजीव झालं पाहिजे. चमच्याने तुम्ही मिक्स नाही करू शकत व्यवस्थित. तर तुम्ही इथं बघू शकता मी हातानेच मिक्स करते, आणि हात माझे ना स्वच्छ धुतलेले. तर मस्त असं आपल्याला ना एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी असा गोळा बनल ना, तर तुम्ही इथं बघू शकताय मस्त असा गोळा बनवून बघायचा. नाहीतर मग थोडासा कूट किंवा बटाटा वगैरे तुम्ही ॲड करू शकतात, पण एवढ्यामध्ये परफेक्ट बनतं. त्यानंतर मी तेल तापायला ठेवलं, आणि एका बाजूला ना लगेच वडे थापून घेतले. तुम्ही बघू शकता असं गोल राऊंड करून आपल्याला ना हातावर थापायचं आहे. तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही, हाताला एकदम इझिली वडा थापला जातो, आणि हाताला चिटकतसुद्धा नाही. खूप इझी मेथड आहे, फक्त साबुदाणा व्यवस्थित भिजलेला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही एवढे असे जाडीचे मी वडे इथे बनवून घेतले. आता आपण यांना तळवून घेऊ. तर वडा तळायला ना काय करायचं माहिती आहे का, गॅस फास्ट ठेवायचा, आणि तेल एकदम म्हणजे परफेक्ट तापलेलं पाहिजे. असं नाही का एक मीडियम वगैरे असं नाही पाहिजे, परफेक्ट तापलेलं पाहिजे. मग वडा तेलामध्ये टाकायचा, आणि 2 मिनिटांनी गॅस कमी करायचा आपल्याला, म्हणजे फुल असेल ना तर कमी करायचा. त्याच्यानंतर एका बाजूने वडे लाल झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे. लगेचच वड्यांना ना हलवायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर काय होतं ना मग ती तुटतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती इझिली वडा आपला पलटी होतोय, आणि एका बाजूने ना असा गुलाबी रंगसुद्धा त्याला आला आहे. तर मस्त असे ना आपल्याला आलटून पलटून 1-2 वेळेसच पलटी करायचे. छान असे फुगतातसुद्धा वडे, आणि कलरसुद्धा येतो. मी इथं छोटावाला साबुदाणा वापरला आहे, तुम्ही मोठासुद्धा वापरू शकताय. सेमच वडे बनतात, सेम मेथड करायची. फक्त एवढंच आहे का छोट्या साबुदाण्यामध्ये पाणी थोडंसं कमी टाकायचं भिजवायला, आणि मोठ्यामध्ये जास्त टाकायचं. तर बघा किती अप्रतिम असे वडे इथे बनवून तयार झालेले. मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते. सगळे वडे माझे इथे बनवून झाले, आणि थंडसुद्धा झाले छानपैकी. तर किती छान दिसतात ते, एकदम बाहेरच्या सारखे, आणि एकदम खुसखुशीत असे झाले. तुम्ही बघू शकता मधून पण किती छान शिजले, आणि मस्त स्मेल येतो. तीन टेस्ट तर बापरे बाप अप्रतिम झालेली. सगळे वडे आम्ही फस्त केलेले अगदी 10 मिनिटामध्ये. चाट काय बोलताय, साबुदाणा चाट, साबुदाणा वडा चाट. येस, खाऊन सांग जे आत्या मला वडे कसे झाले. तू पण सुपर आहे. सुपर आहे ना, चटणी बिटणी मीठ बीट बराबर आहे. उपवास आहे आत्याचाच आहे, पण एन्जॉयमेंट आमची सगळ्यांची. आम्ही एकादशी नाही करत. छान झाले. पण तो मोठा साबुदाणा असताना अजून कडक राहिले असते, हे पचकतात लवकर. हा मोठा म्हणजे साबुदाणा काय असतो माहिती का, कडक आणि थोडा चवट लागतो. यांना कडक आवडतात ना वडे, पण यांनी चाटच बनवले डायरेक्ट. चटणी लई जबरदस्त झाली हं क्रिशाचे पप्पा. ते मी डिसाईड करून म्हणते. चांगली आहे का खराब? हा तर तेच आहे ना, पण खोबरं ते टाकलंय मी सगळं. कसं झालं? आणि हे बघा किती स्मूथली ओपन होता. थँक्यू. किती स्मूथली ओपन आहे. चला आता खा दणकवून. आम्ही आता आहे ना लुलूमध्ये आलोय, थोडंसं काम येतं. राहिले आत्या आणि क्रिशाचे पप्पा. तर इथून आहे ना मग आम्ही मंदिरात जाईन आहे. ॲक्च्युली मला आहे ना मंदिरामध्ये म्हणजे तिकडं गुरुद्वारामध्ये शिदा द्यायचा आहे. कारण म्हणजे मी असंच बोललेली, माझी भाऊजाई प्रेग्नेंट होती ना वहिनी, तेव्हा का म्हणजे सगळं व्यवस्थित होईन जाईल ना, तर मग खुशीने मी देईल असं. तर मग घेऊन तर मी कालच आलेली. आम्ही तिकडं मदिनामध्ये गाडी लावलेली, तर तिथूनच मी घेतलेलं. तर मग चला ना, हे लोक मागच राहिले. तर त्याच्यामुळं मग आहे ना गाडीतच ठेवलेलं रात्री डिक्कीमध्ये आम्ही. म्हणजे असंच डाळ कठोड वगैरे तांदूळ पीठ असं सगळं घेतलं मी, तेल वगैरे. तर मग इथलं काम झालं का मग आम्ही मंदिरात जाईन आहे. आणि ॲक्च्युली ना 5 वाजून गेले, 5:30 वाजले. मग आम्ही जेवण करून भांडे वगैरे घसले, मग थोडा वेळ बसतो घरी, फोन बिन केला, आणि मग आता आलो इकडं राहिलेलो. आज जास्त गर्दी आहे, सगळे निघतात ना बाहेर, त्याच्यामुळं गाडी लावायला थोडासा टाईम लागला. मी गाडी लावली. आता आम्ही आतमध्ये जातो, काम पतवतो एक आहे ते, आणि मग निघू मंदिरात जायला डायरेक्ट. लेट्स गो.
क्रिशाने धरलंय पीठ. चल उचलन चल. सचिनने तांदूळ ते घेतलंय. लय छान. हा ठेवू द्या ना, वांदा नाही. अरे नाही ठेवू द्या, वांदा नाही तिच्या हाताने. ठेव बेटा. हा चालेल, त्याला काय होतं. आयशा गणपती बाप्पा घे. जोगेश्वरी मा. आज गर्दी आहे थोडीशी. हे पा बाहेर हे टाकलं, आधी नव्हतं, आता ऊन पडायला लागलं ना. तिथं बसायची जागा आहे क्रिशू. एवढं तर लॉजिक होईल का नाही मानता मला. छोटू छोटू बघ, चेरी पण टाकली. आत्याचा उपवास आहे, म्हणजे आत्या संग आमची पण मजा झाली. लेयर बनवली आहे सगळी. हा, आम्ही मँगो मागवलाय आत्यानी, टेंडर कोकोनट. आणि क्रिशाचं कोणता आहे? मिनी फालुदा. मंदिरातून आम्ही जेवून आलोय, पण आत्या नाही जेवल्या कारण त्यांचा उपवास होता ना. आम्ही पण फ्री मध्ये खाऊ. चल आता थोडा खाऊन मौज मौज. ओलं नारळ मग मला माहिती होतं, आहे ना. बोलायचं नाही जास्त. थोडं इशारे मी. चेरी काय टेस्ट कर. चला मँगो खान तुम्ही. मँगो सगळे मँगो लावले मध्ये. मँगो तर इकडे खाल्लेला आणि मँगो आता पण आपला फेवरेट आहे. आपण तिकडं बॉम्बे स्टार मध्ये हेच खातो. वी आर बॅक. घरी आलो आम्ही. दिवसभर काय जाऊ आपण 5:30ला निघालेलो. संध्याकाळीच निघालेलो. मग उठलेच उशिरा होते ना. आज 2 दिवसापासून ब्लॉग कंटिन्यू आहे. काल ब्लॉग नाही टाकला ना. आज एंड करूया. आज एंड करते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. मस्त आम्ही फालुदा खाऊन आलोय. मस्त फालुदा खाऊन आलोय. अरे पोट भरून गेलं यार. आम्ही थोडासा प्रसाद थोडाच खाल्लेला. आत्याला बाहेर बसवलेलं, तर मी तर एक चपातीच खाल्लेली. मस्त छान पण मज्जा आलेली. मम्मीचा उपवास पण होता ना. मग मी सकाळी बनवूनच गेली होती बटाटा उकडून. पण मग त्यानंतर म्हणे मला लई भूक नाहीये, पण तसं ना झोपायचं. मग आम्ही फालुदा खाऊ घातला. मस्त है ना. तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्याने बोला. सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.